नमस्कार, एक नवीन व्हिडिओ आणि सर्वांचं स्वागत। आज आहे हरतालिका आणि हरतालिकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर हे व्रत आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी केलं जातं। यात कुमारिका पण व्रत करतात का आपल्याला चांगला पती लाभावा यासाठी। तर मी पण लग्नाच्या आधीपासूनच उपवास करायचे, तर मला खऱ्या अर्थाने म्हणजे मनासारखा पती लाभलेला आहे आणि मी आज हरतालिका व्रताची पूजा करते। तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर इकडे हे सगळे झाडाचे पानं, फुलं, आघाडा आहे, हरळे, फुलं आहे धोत्र्याची, सकाळी गोळा करून ठेवलेली बेलाची पानं, हरतालिका व्रत आणि पूजा त्याची कथा वाचणार आहे। इथे कवठे म्हणजे फळ घेतलेले 5 प्रकारचे, इकडे हळदी कुंकू आहे, तांदूळ आहे, दूध आहे, दिवा आहे, साखर, शेंगदाणे, दही आहे, काळीची पिठी आणि गोड खोबरे नैवेद्यासाठी। चहा आता थोड्या वेळ पूजा झाल्यावर थांब रे, चहा थांब। आणि अशा प्रकारे मी इकडं हे केली मांडणी केलेली आहे। इथं माता पार्वती मी वाळू स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याची मी पिंड तयार केलेली। तर इथं माता पार्वतीची स्थापना केली आणि इकडं त्यांच्या सख्या पूजा करतात। आणि इथं गणपतीसाठी गणपती म्हणजे सुपारी ठेवणार आहे गणपती म्हणून, आणि इकडे छोटंसं असं नंदी म्हणून नंदी। तर अशा प्रकारे हे केलंय आणि ते ज्योतिर्लिंग तर मी पहिले गणपती बाप्पाची पूजा करून हळदी कुंकू अक्षरा पहिले गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची। प्रसाद म्हणून थोडी साखर आणि शेंगदाणे। सुरुवातीला जाताना आपण महादेवाच्या पिंडीकडे नंदी असतो, नंदीची पण पूजा करून फुल पण अर्पण करते। माता पार्वती कोणी कोणी मूर्त्या पण ठेवत्या, 2 मूर्त्या असतात, पण माझ्याकडे काही मूर्त्या नाही, त्याच्यामुळे मी इथे याचीच हे केलंय। इथे मी पानावर बांगड्या आहेत नाही का, काळे मणी, सुवासनीचं लेणं असं ते इथे ठेवते, माता पार्वतीला अर्पण करते। ते सुपारी आहे। प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने पूजा करते, मी माझ्या पद्धतीने पूजा करते। दूध टाकते, दूध अर्पण करते आता महादेवांना। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय।
छोटे पप्पा बोल काय म्हणते आता? छोटे पप्पा छोटी ड्रोन बनवले. ए दादा तिकडं उभा नको राहू. रेलिंगवर उभं नाही राहायचं. गोड खोबऱ्याचा नैवेद्य हा? हम्म. ए जाय रे नानीला पण बोलव आपल्या आजीला बोलव. हा मम्मीला बोलव तुझ्या. आता सगळे पिंड घातले त्याच्यामुळं इथे ठेवतो. साईडला ठेव ना. हा सगळे झाडाचे पानं फुलं नाही का सगळं घेऊन आले ते. कितीसाठी ठेवलं ते माहिती. मग तू पूजा केली का तिकडे घरी? नाही गेली? मग करावं लागेल का? करील ना ती आता. हा इथं करायची इथं. करील ना. पहिलंच वर्ष आहे ना. हम्म. नवीन नवरी आमची. आमच्या नवीन सुनबाई पण आलेल्या आहेत. त्या पण करतील आता पूजा. तुझ्यासाठी ठेवते. ओके. सफेद फुलं वाहते. मी सगळं खाली मांडलंय काही नाही का. अशा पद्धतीने सगळं वाहून दिलं आहे की नाही देवांना. कोण कोण पाटावर मांडतं. हम्म. कसं ते पिंडीवर पाणी टाकलं का मग ते सगळं निघून जातं. अशा प्रकारे फळं ते सफेद फुलं दोडक्याची पण वाहते. ओके. पुन्हा एकदा ह्या फळांना पण हळदी कुंकू.